चला मॅच चालू करायची आपण. पहिला बॉल पडल्यानंतर लगेच टायमर स्टार्ट होणार आहे. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल. एका बाजूला संदीप किणी, दुसऱ्या बाजूला हितेश आणि गोलंदाजी मार्क वरती हेमंत गाडीगावकर. लेट्स प्ले VPL सीझन 8. सगळ्यांना विनंती आहे जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या दोन्ही टीम साठी. VPL सीझन 8 ला शुभेच्छा. आणि यावेळेला ड्राईव्ह केला चेंडूला, पहिला चेंडू आणि चांगली फिल्डिंग. पहिल्या चेंडूवरती एक धाव वसुलली गेली आहे. समोरच्या दिशेने मांडण्याचा प्रयत्न. हितांश क्रियांश अनाया 11 दोन आयकॉन ओपनर म्हणून आलेले आहेत. हितेश म्हात्रे बाली, दुसऱ्या बाजूला संदीप किणी सँडी. दोन दिग्गज नाव आहेत. एक असं नाव जे अर्नाळा नवापूर विभागामधून बिलॉंग करतात आणि दुसऱ्या बाजूला नारंगीतून बिलॉंग करणारा खेळाडू आणि गोलंदाजी मार्क वरती कोपरीतील सुपरस्टार. पहिला चेंडूवरती एक, दुसऱ्या चेंडूवरती रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मागे निघून गेलाय. मागे नयन कालुष्टे चेंडूला गॅदर करतायत. कोणत्या प्रकारे चूक नाही आणि निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. खरी मजा केव्हा येते माहिती आहे मीर, ज्या वेळेला विविध संघातील खेळाडू वर्षभर एकाच संघामध्ये खेळल्यानंतर वेगवेगळ्या संघामध्ये खेळण्यासाठी जातात आणि त्यांची साथी जे असतात ते बाकीच्या संघांचे असतात. आणि हे सगळे असतानाची जी काही खेळण्याची मजा किंवा ते कॉम्बिनेशन बसवणं या साऱ्या ज्या काही गोष्टी असतात त्या काहीशा बघण्यासारख्या असतात. मागील वर्षी काही चित्तथरारक सामने आपण बघितले आणि त्यानंतर आता प्रत्येकाला ती उत्कंठा लागली आहे की आता परत कधी VPL येते आणि मी परत कधी माझ्या खेळाचा तो क्लास सगळ्यांसमोर सादर करू. सामन्याला सुरुवात होत असताना पहिल्या 3 चेंडूवरती 2 धावा अशी सुरुवात आहे. हितांश क्रियांश अनाया 11 ची आणि हेमंत गाडीगावकर बॉलिंग मार्क वरती. लटकट करण्यासाठी जात होते पण चेंडू शरीराचा वेध घेत असताना मागे निघून गेलाय. थर्डमॅनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात. चेंडूला फील्ड केलं, फेकी केलं, तोपर्यंत एकदा धाव कंप्लीट. निखिल त्या ठिकाणी होते. विविध संघातील खेळाडू आणि हीच तर VPL ची खासियत आहे. हा VPL चा ग्राफ किंवा VPL ची संकल्पना का कायमस्वरूपी तशी राहिली आहे त्याचं कारण एकच आहे. VPL वगळता कोणत्या प्रकारे अशी स्पर्धा होत नाही जिथे ऑक्शन बेसने टुर्नामेंट घेतले, ऑक्शन बेसने प्लेयर घेतले जातात आणि त्यानंतर ती संघबांधणी केली जाते, साईड बनवली जाते. पण आता ही VPL काहीशी वेगळ्या रूपामध्ये आणि वेगळ्या थाटा माटात बघायला मिळते आणि सगळेजण VPL ची आतुरतेने वाट बघतात. तशी ही VPL आपण सर्वांच्या भेटीला येत असताना हलक्या हाताने खेळले. आडव्या बॅटनं खेळत असताना कव्हरच्या दिशेने चेंडू निघून गेला. जरूर फिल्डिंग चांगली केली गेली. पहिली मॅच खेळतायत आणि पहिली मॅच म्हटल्यानंतर निर्देशनं भेटतात की किती धावा बनवू शकतात किती नाही. खेळपट्टी जर आपण बघाल तर तिथे काहीसा जीवित ग्रास आहे, काही ठिकाणी मृत ग्रास आहे आणि हे सारं असताना चेंडू किती वेगाने येणार टप्पा पडल्यानंतर किंवा किती टर्न होणार या साऱ्या बाबींना जज करणं सुद्धा गरजेचं असणार. पहिलं षटक या ठिकाणी संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत 6 हितांश क्रियांश अनाया 11 या संघाच्या. कोणचा मारा होऊ लागलाय आणि सर्वात मोठी खासियत जर बघाल तर पहिल्यांदा यावेळेला ड्राईव्ह केला चेंडूला. सुशांतच्या वरून VPL सीझन 8 मधला पहिला चौकार संदीप किणी सँडीच्या बॅट मधून. सगळ्यांच्या खांद्यावरती जर बघाल जे खांद्यावरचा म्हणजे जो काही टी शर्टचा हात आहे, चांगली फिल्डिंग प्रथमची बघायला मिळाली. फेकी सुद्धा केली गेली. तोपर्यंत एकदा येते. त्या हातावरती एक ब्लॅक रिबन आहे. म्हणजे प्रत्येकाने हाताला तो ब्लॅक बँड बांधला आणि तो कशामुळे तर तुम्हा सर्वांमधील या स्पर्धेतला सर्वात फेवरेट प्लेयर यावेळेला पॅडल स्वीप चांगली फिल्डिंग. फेवरेट प्लेयर ज्याला मिस्टर VPL हा किताब देण्यात आला आहे असा जयेश गरत याला श्रद्धांजली म्हणून आणि त्याची आठवण म्हणून ही ब्लॅक रिबन प्रत्येकाच्या हातावरती आपल्याला बघायला मिळते. आणि वसई तालुक्याच्या क्रिकेटमध्ये पहिल्यांदा घडतंय. टॅप करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा चेंडू कव्हरच्या दिशेने जात होता.
चेंडूला जोपर्यंत फील्ड केला जाते तोपर्यंत एक धावून कंप्लीट केली जाते. तितकीशी धावगती जास्त दिसलेली नाहीये सुरुवातीच्या षटकामध्ये. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा सुशांतने केलाय. सुशांतच्या प्रत्येक डाईव्हसाठी धीरज यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस आहे. धीरज कोरपे यांच्याकडून ते बक्षीस लागवण्यात आलं होतं. डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं आणि चेंडूला अडवलं गेलंय. निर्धाव चेंडू येत असताना 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावरती. हितांश क्रियांश अनाया 11 या संघाचा धावफलक. दोन षटकं संपली आणि तिसऱ्या षटकामध्ये प्रथम गोलंदाजी मार्क वरती येऊन सज्ज होतोय. आता खरी मजा येणार आहे. या स्पर्धेचा जो काही नियम आहे 5 षटकं आणि त्याच्यामध्ये 3 गोलंदाज. फ्रेश रनआउटची संधी हातातून चेंडू निसटला आणि हातातून निसटत असताना एक धाव चपळाईनं धावून पूर्ण केली गेली. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये आपल्याला बघायला मिळाली आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी पार्किंग झोन हा रस्त्याच्या पलीकडे जे मैदान आहे बांबूज किचन समोरचं तिथे गाड्या पार्क करायच्या आहेत. कुणीही रस्त्यावरती गाड्या पार्क करू नका. आणि सर्वात महत्वाची सूचना, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. टॅप केलं चेंडूला आणि टॅप करत असताना हा जर चेंडू बघाल तर एका धावेसाठी दिगून गेलाय. मैदानाबाहेर ज्या वेळेला तुम्ही कोणतीही गोष्ट खात पीत काही करत असाल त्यावेळेला जो कचरा येतो तो डस्टबिन मध्ये टाका. कोणीही मैदानावरती तो कचरा सोडून जायचा नाहीये. दरवर्षी या गोष्टीची आम्ही यावेळी हातामध्ये चेंडू. वडा कॅच कडक. पहिल्या विकेटचं पतन. हितेश म्हात्रे बाद. IPL ला सुरुवात झाली असं म्हणायला लागेल. ज्या पद्धतीची फिल्डिंग इथे होतीये. जिग्नेश दमीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल. प्रथमने ब्रेक थ्रू मिळून दिलाय. तिसऱ्या षटकामध्ये तो ब्रेक थ्रू आलाय. यानंतरची मॅच 2 दिग्गज संघांमध्ये असणार आहे. दिग्गज संघ मी यासाठी म्हणतोय कारण आमच्या असोसिएशनचे 2 सिनियर मेंबर्स आहेत. त्याच्यामध्ये एका बाजूला ऋषीदादा देसाई, दुसऱ्या बाजूला रंजनदादा पाटील. या दोघांना आपण बघणार आहात. हो पुन्हा एकदा चान्स मिस. बघा बाहेर ज्याने कोणी गाड्या लावल्यात पुन्हा एकदा मी सांगतोय टर्निंग वरती गाड्या आहेत त्या सगळ्या गाड्या बाजूला काढायच्या आहेत. ज्या स्टेजच्या मागे किंवा आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या मागे जो टर्निंग आहे त्या टर्निंग वरती ज्यांच्या कोणाच्या गाड्या आहेत लवकरात लवकर काढा. अन्यथा गाड्यांना हानी होऊ शकते. त्यामुळे आपल्याला विनंती करण्यात येते. अजून एक मोठा फटका. जिग्नेशच्या बॅट मधून दमदार प्रहार. BPL सौकार. थँक्यू डीजे. 22 वरती 1 अशी सुरुवात. 3 षटकं झालेली आहेत आणि हळूहळू तो ग्राफ वरती जात चाललाय. जो चढता क्रम अपेक्षित होता. पहिल्या षटकानंतर ज्या 6 धावा होत्या दुसऱ्या षटकामध्ये 14 झाल्या आणि त्या 14 झाल्यानंतर आता तिसऱ्या षटकानंतर 22 झाल्यात. म्हणजे हळूहळू या धावफलकाच्या ग्राफला वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय. VPL सीझन 8 सँडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये. 4थं षटक हेमंत गाडीगावकरच्या हातामध्ये. चेंडू बघूयात कशा पद्धतीने हाताळला जातोय. आडव्या पॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निघून चाललाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. सीमारेखा पार. VPL चौकार.
चव्हाण यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी विनंती करेन सुजित भाऊ आपण मंचावरती स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत. त्यांच्या जोडीने उपस्थित त्यांचा मित्रपरिवार त्यांना सुद्धा विनंती आपण सुद्धा मंचावरती या. मागील वर्षाची चॅम्पियन टीम नालासोपाऱ्यामधील अशी पहिली टीम जिने VPL जिंकली. नाव तर निर्मल सम्राट NCC. चेंडू यावेळेला ओ थर्डमॅन क्लिअर क्लिअर सीमा रेखा पार VPL चौकार. सीमारेखा पार गेला चौकार. 4 धावा आल्या आणि धावफलक आता वेगानं वाढू लागले. जितू पाटील आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये 12th मॅन म्हणून आणि ते खुश असतील कारण आता 2 मोठे फटके हेमंत गाडीगावकरच्या अगेन्स्ट बघायला मिळालेत. 30 वरती धावफलक जाऊन पोहोचले. हो यावेळेला स्कूप करण्याचा प्रयत्न. चेंडू मागे निघून गेला. फाईन लेग मध्ये चांगली फिल्डिंग. एक धाव सफळीने धावून कंप्लीट. प्रशांत घरत यांचे या ठिकाणी आगमन होते. वेलकम प्रशांत. आपलं हार्दिक स्वागत. टेनिस क्रिकेट विश्वामधील एक घातक फलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे असे आपल्या अर्नाळा गावचे सुपुत्र या वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन अंतर्गत खेळणारा खेळाडू आज साता समुद्र पार जाऊन आपल्या नावाचा डंका वाजवतो असे प्रशांत घरत या ठिकाणी आलेत. मी विनंती करेल प्रशांत आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत VPL सीझन 8च्या माध्यमातून. आपल्या व्यस्त शेड्यूलमुळे वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन चे पहिले सभासद होते आणि आता जितका वेळ मिळेल तितका या क्रिकेटला देताना ते पाहायला मिळतात आणि प्रशांत यांचं आगमन. वेलकम प्रशांत. आपलं हार्दिक स्वागत. ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीज साठी टी-शर्ट ट्रॅक ट्रॉफी आणि बॅट स्पॉन्सर्ड करण्यात आली आहे. या VPL सीझन 8ला ड्राईव्ह केलंय. कव्हर ड्राईव्हचा हा फटका. रनआउटची संधी आणि इथे हेमंत गाडीकावरने अटेम्प्ट जरूर केला पण पंचांचा इशारा नॉट आउटचा. शेवटचा आणि आमचे समालोचक मित्र अनिल बेनबन्सी यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं. वेलकम अनिल. आणि 33 धावा धावफलकावरती. पहिलं षटक 6 धावा, दुसरं षटक 14 धावा, तिसरं षटक 22 धावा आणि चौथं षटक 33 धावा असा मागील 4 षटकांचा ग्राफ. 5व्या षटकामध्ये आता कोणाला आमंत्रित करण्यात येतंय हे पाहिलं जाणार आहे आणि चौथा गोलंदाज युटिलाइज केला जातोय मार्क रॉड्रिक्स. याच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेला. नयन कालिष्टे यष्टांच्या मागे आहेत. मोस्ट एक्सपिरियन्स प्लेयर. बघा नयन कालुष्टे ज्या वेळेला VPL मध्ये खेळतो त्यावेळेला मला 2 गोष्टी आठवतात. एक म्हणजे आता 3 वर्ष तुम्ही मागे जाल त्यावेळेला हा खेळाडू अनसोल्ड राहिला होता पण मागील 2 वर्षामध्ये या खेळाडूचा जर ग्राफ बघाल तर सर्वोत्तम खेळ त्याने करून दाखवलाय. यावेळेला खूप जागा बनवली. गॅप मधून चेंडू निघून चाललाय. सीमा रेखा पार. दमदार प्रहार चौकार. नंतर किती घातक आहे ते दाखवत असताना दिसतोय. सँडीने सुरुवातीचं पहिले षटक आणि दुसरं षटक जर बघाल तितके मोठे फटके मारले नव्हते किंवा तितके मोठे फटके मारता येत नव्हते पण मागील षटकापासून त्याने जे काही गेअर बदललेत ते बघण्यासारखे आहेत. कौतुकास्पद आहेत आणि आता चौकारांची आतिषबाजी इथून करायला सुरुवात केली आहे. पहिल्याच चेंडूवरती 4 धावा आणि त्यानंतर मागचा पुढील चेंडू. यावेळेला मागे निघून चाललाय चेंडू आणि चेंडू निघून फरार. वाईट +4 तब्बल 5. तब्बल पहिल्या चेंडूवरती 9 धावा 9 रन्स. VPL आहे तर सब कुछ मुमकिन आहे. VPL मध्ये अनेक असे क्षण आपण बघितल्यात. डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला. रनआउटची संधी पण प्रणय मात्रे पोझिशन मध्ये नाही आले आणि तोपर्यंत एक धाव धावून कंप्लीट केली सँडीने. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोघांची बघायला मिळाली. जिग्नेश दोन्ही यंगस्टर्स एकमेकांसमोर.
हो यावेळेला जागा बनवली मधून, दोघांच्या मधून, नो +4 टोटल 5. सुरुवातीची 2 षटकं जर बघाल कोणाला वाटलं नव्हतं की धावफलक नंतर ब्रेक. सौरभ रेड्डी नवीन फलंदाज. सौरभ मैदानाच्या आतमध्ये. हो यावेळेला पुन्हा एकदा लेगस्टम्पच्या बाहेर खराब डिलिव्हरी, खराब चेंडू आणि नो बॉल पंचांनी घोषित केलं. तोपर्यंत एकदा सुद्धा आली आहे, सिंगल धाव येताना दिसते आणि सिंगल +1 अशा 2 धावा मिळतील. धावफलक धावा 52. पहिलीच मॅच 52 धावा आणि प्रणय म्हात्रे, हेमंत गाडीगावकर आता यांच्या पाणी भाई. संदीप किनी सांडी 17 चेंडू आणि 27 धावांची वैयक्तिक खेळी करत असताना दिसतोय. कॅप्टन आयकॉन म्हणून त्याचा जो रोल आहे तो व्यवस्थित तो निभावत असताना. पण पहिला पडाव आहे, पहिली इनिंग आहे. VPL एक असा प्लॅटफॉर्म आहे जिथे तुम्ही 52, 55, 60 या धावा जरी दिसल्या तरी सुद्धा तितक्याशा मोठ्या नाही, त्याचा पाठलाग होऊ शकतो. खूप मोठे गॅप्स असतात. 11 खेळाडू आणि त्याच्यामधून प्रत्येक ठिकाणी मारण्याची तुम्हाला संधी, मुभा आणि या साऱ्या गोष्टी असताना किती धावांपर्यंत मजल मारली जाते. लेट्स सी. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, खूप सारा वेळ होता. चांगली फिल्डिंग हेमंतची आणि तिथे एक धावून कंप्लीट केली जाते. ऑन साइडला आणि गॅप मधून चांगला फटका आणि त्या फटक्यावरती आल्या चांगल्या खोऱ्यानं धावा आणि या चौकाराने धावफलक जाऊन पोहोचलंय 57 वरती. 57 आणि 58 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. ते टीम विनेट फायबर सायबा या संघासमोर हितांश क्रियांश अनाया 11 या संघाच्या वतीनं. चला लवकरात लवकर मैदानात दाखल व्हायचंय. हितांश क्रियांश अनाया 11. इतका वेळ नाहीये, मॅच संपेल तसं लगेच मैदानात दाखल व्हायचंय. चला लवकर. 2 फलंदाज आपण सुद्धा मैदानात दाखल व्हायचंय. 58 धावांचा पाठलाग.
हालो चेक. चला पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने घेऊन जातोय. एक छोट्याशा व्यत्ययानंतर विद्युत पुरवठा खंडित झाल्या कारणानं मॅच पासून दुरावलेलो होतो आम्ही. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने आलो. ऑन साइड ला इनटू द गॅप फॉर रन्स. हेमंत गाडीगावकरच्या बॅट मधून येतोय तिसरा चौकार. 20. 1 ओव्हर 4 बॉल 20 धावा आणि अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. बघा प्रथम आपण तिथं बसायचं नाही, सगळ्यांनी डगआउट मध्ये बसा. पुन्हा एकदा सगळ्या संघांना विनंती आहे, आपण जर का दिलेल्या इन्स्ट्रक्शनचे पालन नाही केलं तर आम्हाला पॅनल्टी डिझाईन कराव्या लागतील आणि त्या पद्धतीने आम्ही पॅनल्टी तुम्हाला अलोकेट करू शकतो. त्यामुळे अगोदरच तुम्ही सगळे तयार राहा. प्रेक्षकांनी चला बाहेर या तिथून. जे प्रेक्षक आहेत सगळ्यांनी बाहेर यायचंय, कुणीही प्रेक्षकांनी थांबायचं नाहीये. जे सपोर्टर्स आहेत त्यांना सुद्धा विनंती आहे खेळाडूंना बसण्यासाठी जागा द्या. हो उजव्या एसटीच्या बाहेर आणि पंच वळत असताना सांगतात इट्स अ वाईड. सहा चेंडूंनी 6 चौकार जर लगावले गेले तर साईच्या पेटशॉप यांच्याकडून 2500 रुपयाचं बक्षीस लगावण्यात आलेलं आहे. पहिलं 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा धावपलकावरती. इट्स अ ग्रेट स्टार्ट फॉर विनेट फायबर. तिसरं षटक घेऊन देवेन परब, वन ऑफ द लिजंड प्लेयर. खूप दिवसानंतर देवेनला आपण मैदानात बघतोय आणि देवेन समोर आता फलंदाजीसाठी हेमंत गाडीगावकर. ऑब्रेक चेंडू आणि त्याला हलक्या हाताने खेळले. पॉईंटच्या दिशेने पाठवत असताना एक धाव धावपलकामध्ये ऍड होताना दिसते. मॅचच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला जातो. 58 धावांचा पाठलाग आणि तो करण्यासाठी जे काही प्लॅन आखलेले आहेत त्या प्लॅनला आखत असताना, त्या प्लॅनवरती काम करत असताना एक्झिक्युशन कशा पद्धतीने होते त्यावरती आपल्या सर्वांच्या नजर आहेत. ऑन समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, बाईने चेंडूला अडवला. रनआउटची संधी आणि फलंदाज बाद. हा ना करता करता हेमंत गाडीगावकर रनआउटच्या रूपाने माघारी परततोय. गॉन.
पुन्हा एकदा यावेळेला दुसऱ्या बाजूने बॅक टू बॅक थाप ठूप थाप चौकार. टू बॅक 2 चौकार आले आणि चौकार आल्यानंतर 12 चेंडू आणि 25 धावांची गरज. 12-25 इक्वेशन मध्ये हा सामना. आणि या सामन्यामध्ये आता 12-25 ची गरज असताना किती बाउंड्रीज मारायचं याचं कॅल्क्युलेशन आपोआप झालेलं आहे. आता क्षेत्ररक्षण करणारी टीम आपापल्या पोझिशन वरती येत असताना 12-25 ची गरज आहे. पण आतापर्यंत आलेल्या धावा ज्या 18-33 आहेत त्या काय त्या 12.5च्या सरासरीने आल्यात का हे बघावं लागणार आहे. 20 मिनिट्सचा टायमर ऑन आहे आणि त्यामुळे फिल्डिंग करणारी टीम आपल्याला काळजी घ्यायची आहे त्याची सुद्धा. सगळ्या टीमसाठी पहिला बॉल पडल्यानंतर 20 मिनिटचा टायमर ऑन होईल आणि तुम्हाला 20 मिनिटांमध्ये 5 षटकं हाताळायची आहेत. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. ओ यावेळेला कट करायचं होतं. स्लाइस करण्याचा प्रयत्न. चेंडू दबेंच्या हातामध्ये कोणतीही संधी नाही चौकार जाण्याची किंवा सिंगल मिळण्याची. डॉट बॉल. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न. दिशा दिले चेंडूला. ओ ये क्या हुआ, ये किसी ने नहीं सोचा था. हातातून निघून गेला चेंडू. सीमारेखा पार चौकार. का होते असं नाही की फिल्डर चांगले नाही आहेत. या फिल्डर्सना सी मध्ये फिल्डिंग करण्याची जी सवय आहे तिथून आता सर्कल मध्ये येत असताना काय त्या आपल्या आजूबाजूला असलेल्या गॅपला ध्यानात ठेवत असताना त्याचं दडपण स्वतःवरती आणतायत का हा सुद्धा एक फरक असू शकतो. किंवा मैदानात असलेले जे काही गवत आहे किंवा जे काही पॅचेस आहेत तिथून चेंडू उडत असताना होणाऱ्या काहीशा अडचणी. नेक्स्ट बॉल. हो यावेळेला कॉल मोठा. चेंडू वाईड. अतिरिक्त धाव फलकामध्ये ऍड. हे षटक खूप निर्णायक आहे कारण या षटकामध्ये तुम्हाला किमान 1-2 बाउंड्रीज अजून आणाव्या लागणार आहेत. जर का शेवटच्या षटकामध्ये ती ओ यावेळेला लेट कट आणि चेंडू कट करत निघून चाललाय सीमारेखा पार. VPL चौकार. अगोदर इथे पहिली मॅच जिंकायची त्यानंतर ती सफारी करण्यासाठी जाऊ शकते. 8 चेंडू आणि 9 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. 9 बॉल रिमेनिंग अँड 16 रन्स रिक्वायर्ड टू विन. कोण म्हटलं होतं 58 धावांचा पाठलाग होतो की नाही. कोण म्हणतं होणार नाही कोण म्हणतं हो म्हणून. 9-16. चला पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जाऊया जे ठिकाणी नयन. ओ अजून एक डॉट. बघा या 2 डॉटने कहाणी बदलवली आहे. आमचे जितू पाटील खूप एक्साइटेड आहेत या मॅच मध्ये आणि त्यांचा जी वर खाली होतोय जसे डॉट येतात किंवा बाउंड्रीज येतात. सोळा धावांची गरज आहे आणि शेवटच्या पुन्हा एकदा लेट कट करण्याचा प्रयत्न आणि नयनने लगातार 3 बॉल डॉट केलेत. लगातार 3 निर्धावानंतर आता मॅच येऊन फसली आहे 6 चेंडू 16 धावांवरती. या ऐकूया डीजेला आणि त्यानंतर मॅचच्या दिशेने.
मार्क वरती येताना दिसत आहेत आणि रोशन समोर आता चॅलेंज आहे या 16 धावा वाचवण्याचं. पहिला बॉल आणि पहिला चेंडूवरती स्क्वेअर ऑफ द विकेट, चौकार, 4 धावा. चौकार आला आणि आता 5 मध्ये 12. आता ही मॅच थोडी सोपी वाटायला लागली. जी 7व्या चेंडूवरती जी मॅच होती मगाशी, ती मॅच आता या 5 चेंडूचा खेळ शिल्लक असताना थोडी सोपी वाटायला लागली आहे. आयकॉन स्ट्राईक एंड वरती आहे, प्रणय म्हात्रे आणि त्याच्या समोर रोशन. पुन्हा एकदा 5-12चं इक्वेशन. शेवटच्या क्षणाला पुन्हा एकदा चेंडू खेळलाय, जर एक धाव कंप्लीट आणि दुसरीचा प्रयत्न करत असताना दुसरी धाव. ओ हो, दुसरी धाव घेत असताना नयन बाद. रनआउटच्या रूपाने आले विकेट. चार चेंडू आणि 11 धाव्यांची गरज आहे. प्रणय मात्र स्ट्राईक एंड वरती असणार, परंतु चौकारांमध्ये डील. मिस्टर सुशांत मैदानाच्या आतमध्ये आलाय, सुशांत पाटील, आणि स्ट्राईक एंड वरती प्रणय म्हात्रे. ओ मागे नाहीये क्षेत्ररक्षक, दूरवरती राहिलाय सीमन आणि चेंडू सीमा रेखा पार, चौकार. सारखीच वेळ आहे. 3 चेंडू आणि 7 धावा. कंपल्सरी चेस, इट्स अ मॅन्डेटरी. तुम्हाला धावांचा पाठलाग करावाच लागेल, नान्यता मॅच गमवावी लागेल. रोशनकडे या मॅचला वाचवण्यासाठी 1 बॉल त्याला खूप विचार करून टाकावा लागणार आहे, पण प्रणयच्या अनुषंगाने जर विचार करायचा झाला तर त्याला 2 बाउंड्रीज मारायचे आहेत. बघूयात नेक्स्ट बॉल. ओ समोर डाऊन द ग्राउंड, व्हाट अ शॉट. दमदार, खणखणीत, घणाघाती प्रहार, व्हीपीएल, चौकार. एक चेंडू आणि 3 धावांची गरज. प्रणयने स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आहे. रोशन पुन्हा एकदा शेवटच्या चेंडूवरती समोर, डाऊन द ग्राउंड, मॅच फिनिश मॅच. सामना जिंकलाय टीम हिताज क्रिएट्स अनाया 11 या संघाने आणि पराभवाच्या छायेमध्ये विनेट फायबर सायबा. चला नेक्स्ट मॅच मैदानाच्या आतमध्ये टीम सायबा वर्सेस हितविक 24. मॅच झाली ना,